फलटण येथील यशवंत बँकेत 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे। यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख सहभाग आहे। चरेगावकर यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे। ऑडिट रिपोर्टमध्येही गैरकारभार दिसून येतो आहे। त्यामुळे या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय मार्फत चौकशी करून चरेगावकर यांच्यासह दोषी संचालक मंडळावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली। या प्रकरणाची दखल घेऊन सहकार आयुक्तांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा सहकार आयुक्त कार्यालयाला बँकेचे ठेवीदार आणि कर्जदारांना घेऊन घेराव आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। याप्रसंगी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार आणि कर्जदार यांच्यासह ॲडव्होकेट निलेश जाधव, गणेश पवार, SD कुलकर्णी आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी यशवंत सहकारी बँक या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। माझ्या समवेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव, SD कुलकर्णी, गणेशजी पवार, सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत, ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं, असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत। 2-3 दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांची चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या 25 वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाहीये आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी, इलाजासाठी, घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाही। त्यांना असं सांगितलं जात आहे की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम डिवाइड करून 5-5 लाखाच्या आत आहे असं दाखवा। त्यांना आपल्या हक्काच्या रकमांसाठी हेरपाटे मारावे लागत आहेत, बँकेमध्ये सतत जावं लागतंय आणि तरी सुद्धा त्यांना डायलिसिस असेल, आणखीन काही असेल, 1,500 रुपये सुद्धा मिळत नाही आहेत, ज्यांचे लाखो रुपये बँकेमध्ये आज आहेत। याला कारण काय? काल माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध बुडीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन, जे थकबाकीदार आहेत त्यांना नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल, अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्यशैली अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे। त्यांनी पदाचा, दोन्ही पदांचा, भारतीय जनता पार्टीच्या पदांचा आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरेंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज प्रकरणं तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुडीत झालेली आहे। बँकेमध्ये जेवढी आज कर्ज आहेत त्याच्यातले 127 कोटीची जवळजवळ कर्ज ही निव्वळ शेखर चरेगावकर आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या ह्यांच्या नावावर आहेत असं लक्षात येतं। मी कागदपत्रांसह बोलते। खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, चरेगावकर यांनी अनेकांच्या नावावर बोगस कर्जे काढले असून अनेकांना त्यांच्या अपरोक्षपणे जामीनदार केले आहे। ही कर्जे थकीत आहेत। कर्जाचे पैसे हस्ते परहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहेत। सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा फायदा केला आहे। त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनियोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। पीडित ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत। यशवंत सहकारी बँकेचे अनेक ठेवीदार यांनी माझी भेट घेऊन बँकेच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिली। आर्थिक व्यवहारात झालेल्या अफरातफरीमुळे लोकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणे अशक्य झाले आहे। संचालक मंडळाकडून ठेवीदारांवर दबाव आणला जात आहे।
अनेकांनी या फसवणुकीमुळे आणि दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. मात्र चरेगावकर ठेवीदारांना आणि कर्जदारांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला आहे. याची CBI चौकशी करण्यात यावी. बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा. चुकीच्या व्यक्तीच्या नावे कर्जे घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी प्रखर मागणीही डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केली. त्यांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या नावावर एकही कर्ज नाही. मी आता इथे आवर्जून सांगू इच्छिते की वेस्ट एंड स्पा किंवा युनिव्हिजन मेटल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये तर ते स्वतः पार्टनर आहेत आणि अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी कर्ज घेतलेली. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच बँकेतून कर्ज घेतली. काही कर्ज ही दुसऱ्यांना दिली अशी दाखवली आणि स्वतःच त्याचे फायदे करून स्वतःच्या बँकेमध्ये ते पैसे वळवले. अशी विविध प्रकरणे आहेत. असलेल्या रकमेतील 90% कर्ज ही शेखर चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड तारण नाही. शहानिशा न करता दिलेली कर्ज असल्यामुळे आज NPA अकाउंटचा पर्सेंटेज खूप जास्त झाल्यामुळे आज बँक या विशिष्ट अडचणीमध्ये आलेली आहे. म्हणून ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकत नाही. आणि मग हे ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकणार नसल्यामुळे बँक एकदा पुढील म्हणून डिक्लेअर करायची आणि RBIचा जो रूल आहे त्यानुसार 5 लाखाच्या आतलं ठेवी दाखवून ती शासनाकडनं त्यांची जी ठेवीची रक्कम आहे ती वसूल करून घ्यायची. अशा प्रकारे नागरिकांना फसवणे, सरकारला फसवणे, RBIला फसवणे, याच्यासाठी पदाचा वापर करणे, अशा विविध प्रकारे चरेगावकर आणि असलेल्या संचालक मंडळींनी आपली कार्यशैली वापरलेली आहे. आमची मागणी आहे की असलेल्या खोट्या कर्ज प्रकरणांमधून कर्जदारांना बाहेर काढलं जावं. खोटे जामीन, खोटे तारण, खोट्या जमिनींची तारणं, इस्टेटी जप्त करणे, 101च्या चुकीच्या नोटिसा, हे जे काही दिलेलं आहे याच्यामधून नागरिकांना बाहेर काढणे, ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी म्हणून संचालक मंडळ जे आहे यांची कडक चौकशी करून प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जावेत. या संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी. कारण स्थानिक पोलीस हे विशिष्ट दबावाखाली आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे लवकर प्रकरणं होत नाही, गुन्हे दाखल होत नाही. गुन्हे दाखल झाले तरी पुढची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे CBI मार्फत चौकशी व्हावी. RBIचा प्रशासक याच्यावर नेमला जावा आणि आता नॉन बेलेबल गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेण्यासाठी लोकांना दिसतात, पण पोलिसांना ते सापडत नाहीत अटक करण्यासाठी. त्यामुळे नॉन बेलेबल गुन्हे जर दाखल असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई, पोलीस कारवाई ही त्वरित व्हावी, अशी आमची मागणी. जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे, याची आम्ही व्यवस्था करू. मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं, याही वेळेला त्यांना लक्षात येईल. हे मी ऑन रेकॉर्ड बोलते. म्हणजे याची 100 पापांचा घडा भरलेला आहे आणि आता त्याच्यातून त्यांना मार्ग काढण्यासाठी म्हणून मला जेवढी काही मदत करता येईल, माझं त्यांचं वैयक्तिक दुश्मनी नाही, परंतु जो कोणी नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करतो आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या पदाच्या आडून कुठल्याही बाबतीत सहन केलं जाणार नाही. आमचे वरिष्ठ सक्षम आहेत त्याच्यावर कारवाई करायला आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील याची मला खात्री. चंद्रकांत पाटील हे शेखर चरेगावकर यांच्या अत्यंत शेखर चरेगावकर हे चंद्रकांत दादांच्या अत्यंत घनिष्ठ जवळचे आहेत. त्यातल्या त्यात ही काही मल्टी स्टेट बँक नाही आहे, ही स्टेट रजिस्टर्ड बँक आहे. त्यामुळे इथे सहकार मंत्री, राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे तुम्ही सोडून किंवा इथे सहकारातले केंद्रातले राज्यमंत्री सोडून तुम्ही अमित शहाकडे जाताय. पण इथं सगळं काही असताना ज्यांचे पॉलिटिकल रिलेशन इथं आहेत त्यांच्याकडे का जातो? त्यांचाच दबाव नाही, त्यांच्याकडे सुद्धा गेलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलेले आहेत, ते सुद्धा दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे. धमकीचे मेसेज कोणी दिले?
त्यांचा बंधू शार्दूल सुरेश चरेगाव. भाजपशी संबंध आहे का त्यांचा? त्यांच्या बंधूंचा पण संबंध आहे का? याच्यात संबंध आहे त्यांचा घोटाळा भाजपशी नाही. धमकी. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.